दत्त जयंती साजरी करताय, पण उंबराचं झाड कुठे आहे? दत्त महाराजांचं आवडतं झाड. पूर्वी जयंती कदाचित खूप कमी लोक साजरी करत होते, पण प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाड्यांमध्ये खूप उंबराची झाडं होती. हल्ली ज्या वाड्यांमध्ये, म्हणजे माझ्या स्वतःच्या गावामध्ये 5 उंबर होते, त्याच्यापैकी फक्त 1 उंबर शिल्लक राहिलं. कोणी घरं बांधण्यासाठी तोडलाय, कोणी घरावरती सावली येते म्हणून तोडलाय. परंतु हा उंबर नैसर्गिकदृष्ट्या इतका महत्त्वाचा आहे, म्हणून त्या उंबराचं तोडलेलं झाड कुठलाही फर्निचरवाला किंवा कुठलाही वखारीवाला घेत नाही, कारण त्यामुळे माझ्यावरती काहीतरी अनिष्ट ओढावेल असं त्यांना वाटतं. ही जी समजूत होती ती खरं कधी कधी असं वाटतं ती समजूत योग्यच होती, कारण त्यानिमित्ताने उंबरासारखं झाड तरी टिकलं जात होतं. आता आपल्याला खूप जास्त कळायला लागलं, त्यामुळे आपण ते उंबर तोडून टाकतोय. श्रीदत्त जेव्हा आठवतात तेव्हा त्यांच्यासमोर निसर्गच आठवतो, कारण की दत्त महाराजांचे जे 14 गुरु होते त्या सगळ्यांमध्ये निसर्ग आहे. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायूपासून सापापासून बगळ्यांपर्यंत सगळे दत्त महाराजांचे गुरु आहेत. म्हणजेच काय की दत्त ही एक निसर्ग देवता आहे, आणि अशा निसर्ग देवताला जेव्हा आपण पूजन करतो तेव्हा आपण निसर्गाचा विचार केला पाहिजे. आपण प्रत्येकाने उंबराचं झाड, एखादं तरी उंबराचं झाड लावलं पाहिजे. कदाचित गावामध्ये 2 लागतील, 5 लागतील, पण हा उंबर इतका महत्त्वाचा आहे की तो निसर्ग खूप चांगल्या अर्थाने धरून ठेवतो. मग हे असं उंबराचं झाड लावायचा प्रयत्न करा. मी तरी ठरवले की जेव्हा माझी स्वतःची 5 एकर जमीन येईल तेव्हा मी नक्की उंबर लावणार आहे. भट काकांच्या शेतामध्ये 2-3 उंबराची झाडं आहेत, इतकी सुंदर झाडं आहेत. आणि खरंच जेव्हा तुम्ही त्या उंबराच्या झाडाखाली बसून ध्यानधारणा करण्याचा प्रयत्न करता किंवा नुसतं बसता तरी तुम्हाला खूप भारी वाटतं. तर ही दत्त जयंती नुसती दत्त जयंती साजरी न करता निसर्गाच्या रीतीने दत्त जयंती साजरी करूया. तेव्हाच दत्त महाराज आपल्याला पावतील किंवा दत्त महाराजांना आनंद होईल. नाहीतर DJ लावून किंवा काहीतरी गाणी म्हणून, टाळ म्हणून फार काही दत्त महाराज प्रसन्न होणार नाहीत, पण एका उंबराने नक्की प्रसन्न